वळत पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। हिंगोलीच्या सरकळी इथल्या गजानन पवार या अल्पभूधारक शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे। सध्या झेंडूची फुलं ही चांगलीच बहरली आहेत। या फुलांना महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिण भारतातल्या जिल्ह्यांमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे। 1 एकर क्षेत्रातील फुलांच्या विक्रीतनं हा अल्पभूधारक शेतकरी मात्र लाखो रुपयांचं उत्पन्न घेतोय। या संदर्भात शेतकऱ्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोलीच्या सरकळी येथील एका युवा शेतकऱ्याने उन्हाळ्यामध्ये फुलशेती केलेली आहे आणि संपूर्ण शेती जी आहे ते बहरून गेलेली आहे। आपण बघू शकता एकीकडे जे संपूर्ण पिके आहे ते काढून टाकलेली आहेत। संपूर्ण दुष्काळजन्य स्थिती हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। मात्र हिंगोलीच्या एका शेतकऱ्याने प्रयोग करत फुलशेती केलेली आहे आणि संपूर्ण शेती जी आहे ती बहरून गेलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी ही एकरभर शेती आहे। एका एकरामध्ये या शेतकऱ्याने केशरी आणि पिवळा या 2 कलरच्या झेंडूच्या फुलाची लागवड केलेली आहे। आपल्या संदर्भात या बोलण्यासाठी शेतकरी आहेत। दादा, कुठले तुम्ही झेंडूची शेती कधीपासून करताय, काय सांगाल? मी सर सरकळीचा आहे। माझं नाव गजानन पवार आहे। शेती सर आम्ही बरसातीची करतो आणि उन्हाळ्याची करतो, पण जे समजा परफेक्ट जे आता बरसातीमध्ये जे भेटायचं तर उन्हाळीमध्ये आम्हाला यावर्षी चांगला साथ भेटला मला। बरं, कधीपासून तुम्ही झेंडूची लागवड करताय, कसं उत्पन्न मिळते, काय सांगाल? मला उन्हाळीची लागवड करायला 5 वर्ष झाली आणि पहिली जे येतं ते बरेच वर्ष समजा 7-8 वर्ष झाली। तर शेतीमध्ये म्हणजे कसं आहे या उत्पन्न की याचं पूर्ण येडं पीक आहे। जर समजा या पिकामध्ये जर आपण मन लावून जर केलं तर खरंच ते उत्पन्न देऊ शकते। कारण की उत्पन्न म्हणजे कारण कसं, पहिल्या कटिंगचा माझा माल 18.5 भरला आणि दुसरा कटिंगचा माल जे भरला त्या दिवसा तर 13.5 भरला। तर पहिल्या कटिंगचा माल मग एका फुलाचं वजन 25 ग्राम भरू लागलं। बरं, आता हे माल तुम्ही झेंडूची जे विक्री कुठं करता, तुमच्या शेतामध्ये व्यापारी येतात का तुम्ही स्वतः बाजारामध्ये हे फुलं घेऊन जाता? सर सांगायचं म्हणजे कसं आहे, माझी गाडी घरची गाडी असल्यामुळे माझे व्यापारी जे समोरचे आहेत पूर्ण ओळखीचे आहेत। ओळखीचे असल्यामुळं मला व्यापारी फक्त बोलवतात की पवार तुमचा माल आला का, हो म्हणत असतो की लगेच ते मला भाव सांगतात 50 आजचा आहे, 70 याचा, 30 रुपयाचा, की मी त्या हिशोबाने मी माल भरतो आणि त्या तिथं पोहोचते करतो। कुठं कुठं माल विकताय तुम्ही? आतापर्यंत निजामाबाद गेलो आणि कलीमनगर 2च ठिकाणी गेलो। हैदराबाद आता जात या पुढच्या मार्केट याला निश्चितच बघायला गेलं तर केवळ 1.5 एकर क्षेत्रामध्ये या शेतकऱ्याने झेंडूची लागवड केलेली आहे आणि पीक सुद्धा चांगलं बहरलेलं आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर हैदराबाद, निजामाबाद यासारख्या दक्षिण भारतामध्ये ही फुलं, हिंगोलीची फुलं जे आहे ते मागणी वाढताना आज पाहायला मिळत आहे आणि या शेतकऱ्याने उन्हाळी हंगामात देखील लाखो रुपयाचं उत्पन्न या 1.5 एकर क्षेत्रामधून घेतलेलं आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।